नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ तपोभूमी हिमालयावर असताना त्यांच्या दर्शनासाठी एक तरुण युवक साधक त्यांचे दर्शन घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तेथे आला व श्री स्वामी समर्थांनी त्या तरुणास जे मार्गदर्शन केले, जो उपदेश केला, तो आज आपण आजच्या या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तरी आजचा हा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ तथा दिगंबराचार्य हे प्रगटीकरणानंतर हिमालयामध्ये वास्तव्यास दीर्घकाळ राहिले. या कालखंडात ते विविध ठिकाणी भ्रमण करीत होते. हे भ्रमण करत असताना ते कधी एखाद्या मोठ्या विस्तीर्ण गुहेत, तर कधी एखाद्या वृक्षाखाली, तर कधी दऱ्याखोऱ्यात, कधी मोठ्या खडकांवर ते वास्तव्य करीत असत, थांबत असत. असेच एकदा ते त्यांच्या विशाल अशा गुहेत बसलेले होते. त्याच वेळेला अनेक तरुण साधक, त्याचप्रमाणे ऋषी मुनी त्यांच्या दर्शनास मार्गदर्शनास येत असत. त्याच वेळेला एकदा दिगंबराचार्यांच्या दर्शनासाठी एक तरुण उत्साही साधक गुहेजवळ आला. त्याच्या मनामध्ये विविध तऱ्हेचे विचार तरंग निर्माण झाले होते. भक्ती म्हणजे काय, ती भक्ती कशी करावी, कोणाकडून काय शिकावे, अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले होते. त्या प्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी तो संपूर्ण हिमालयामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींकडे गेला, अनेक साधू संतांकडे गेला. परंतु त्याच्या मनातील प्रश्नांचा गुंता हा मात्र काही कमी होत नव्हता आणि अशा त्या प्रश्नांचे ओझे घेऊनच तो गुहेच्या द्वाराशी आला आणि त्याने गुहेत डोकावल्यानंतर एका उच्च अशा शिळेवर, व्याघ्रासनावर अतिशय तेजस्वी अशी ईश्वरीय सामर्थ्य असलेली मूर्ती त्याला दिसली. ती पाहून तो अतिशय स्तंभित झाला. त्याला खूप आनंद आणि उत्साह निर्माण झाला. त्याच वेळेला त्याने दीर्घगंभीर स्वरात ऐकले आणि दिगंबराचार्य तेव्हा त्याला म्हणाले, तुझ्या मनात ज्या काही शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत त्याचं निरसन आपल्याला करता येईल, तेव्हा तू आतमध्ये ये असे ते म्हणाले. वत्सा, अध्यात्म आणि जीवन जगणं तसं फार सोपं आहे असे म्हणून दिगंबराचार्य त्याच्याकडे पाहू लागले. त्यावेळेला तो तरुण साधक म्हणाला, स्वामी, मी ह्या हिमालयावर खूप भटकलो, परंतु आपल्याकडे येण्यापूर्वी मात्र मला काहीही साध्य झालेले नव्हते. पुन्हा दिगंबराचार्य त्याच्याकडे पाहत म्हणाले, वत्सा, उगाचच कुठेतरी ध्येयहीनतेनं, शून्यतेनं भटकणं आणि विनाकारण निरीक्षण करणं हे केव्हाही उपयुक्त ठरत नाही. जेव्हा आपण हेतुपूर्वक भटकतो तेव्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं ज्ञान होतं. या हिमालयाचंच बघ ना, हा प्रचंड विस्तीर्ण असा हिमालय. त्या हिमालयामधून अनेक नद्या झरे वाहतात. त्यांच्यातलं जल ते ह्या जगाला अर्पण करतात. त्याचप्रमाणे ह्या हिमालयावर विविध वृक्ष आहेत. हे वृक्ष अनेक लोकांना फळे देतात. विविध तऱ्हेच्या वेली आहेत. त्या वेलींची फुलं ही अनेकांना आनंद देतात, सुगंध देतात. तसंच तू तुझ्या आजूबाजूला निसर्गाकडे जर पाहिलं तर निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो आणि म्हणूनच तू इतरत्र प्रथा
ऊर फुटेपर्यंत न भटकता अतिशय हेतुपूर्वक जर निरीक्षण केलं आणि आत्मशोध घेत त्याचं संधान जर बांधलं तर तुला खूप काही कळायला लागेल वत्सा. आणि ते त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच वेळेला त्या तरुण साधकाच्या चेहऱ्यावर सकारात्मकतेचे भाव पसरले होते. त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा उत्साहाची झाक दिसत होती आणि आपण काहीतरी करू शकतो अशा तऱ्हेचे भाव त्याच्या मनात निर्माण झाले होते. हिमालयावरील त्या प्रशस्त गुहेत दिगंबराचार्य आणि तो तरुण साधक ह्या दोघांमध्येही विविध तऱ्हेच्या प्रश्न उत्तराची चर्चा सुरू होती. त्या दोघांनाही आपला वेळ कसा गेला हे कळलं नाही. परंतु आता दिगंबराचार्यांना वाटू लागलं की या तरुण साधकाला निरोप देणे आवश्यक आहे. तेव्हा तो तरुण साधक म्हणाला की स्वामी, आपल्या पायापासून दूर जावं असं मला मुळीच वाटत नाही. आपले अतिशय चांगले माधुर्यपूर्ण शब्द पुन्हा पुन्हा ग्रहण करावे असे मला वाटते आणि पुन्हा पुन्हा आपल्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी यावे असे मला वाटते. त्याला मध्येच थांबवीत दिगंबराचार्य म्हणाले की वत्सा, पुन्हा पुन्हा येथे येण्यात काहीच आशील नाही. इथे वृथा येऊन तुझा वेळ आणि शक्ती तू घालवू नको. त्यापेक्षा या हिमालयावर वावरताना तू हिमालयाकडे चौफेर बघ आणि ह्या निसर्गामधून आपल्याला काय घेता येईल आणि काय शिकता येईल आणि ते शिकून आणि घेऊन त्यातून तुला दिशा सापडेल आणि त्यातूनच तू इतरांनाही दिशा देऊ शकशील. आणि म्हणून इथं तू आलेच पाहिजे असं मुळीच नाही असे दिगंबराचार्यांनी सांगितले आणि आशीर्वादात्मक असा हात त्याच्या मस्तकी ठेवला. त्यावेळेला तो तरुण साधक त्यांच्या चरणाशी अक्षरशः गडबडा लोळू लागला आणि हात जोडून त्यांना सांगू लागला की गुरुदेव, पुन्हा आपले दर्शन केव्हा? तेव्हा दिगंबराचार्य स्मितहास्य करीत त्याला म्हणाले, योग्य वेळेला मी तसे तुला संकेत देईन. तपोभूमी हिमालयावर दर्शनासाठी आलेल्या त्या तरुण साधकास श्री स्वामी समर्थ तथा दिगंबराचार्यांनी जो व्यापक उपदेश केला तो उपदेश आपण सर्वांनी आत्ताच ऐकला. तरी आजचा हा भाग आपणा सर्वांना कसा वाटला हे सर्वांनी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ही नम्र विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.